या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनची सुरुवात आपण करतोय मसूद अझहरच्या बातमीने। काल आपण बघितलं की एक खळबळजनक बातमी पुढे आली, ज्याबद्दल पाकने अधिकृतपणे अजूनही घोषणा केलेली नसली तरी मसूद अझहर जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला हा सगळा वाद सुरू असताना आज अखेर एक महत्त्वाचा अपडेट समोर येतोय। ते म्हणजे असं की या चर्चेला पाकिस्तानमधल्या पंजाबच्या एका मंत्र्यानंच पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय। मसूद अझहर जिवंत असल्याचा दावा पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मंत्री फैयाज अल हसन चौहान यांनी केला, पण त्याविषयी अधिक तपशील मात्र त्यांनी दिलेला नाहीये। मसूद अझहरचा मृत्यू झाल्याची बातमी रविवारी भारतीय मीडियात वाऱ्यासारखी पसरली, त्यानंतर तो जिवंत असल्याचा दावा पाकिस्तानी मीडियानेही केलाय। मसूद किडनीच्या आजाराने त्रस्त असून घराबाहेरही पडू शकत नाही असा दावा खुद्द पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी केला होता। पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव प्रचंड वाढलाय आणि त्यामुळे मसूद अझहरबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवून पाकिस्तान दिशाभूल तर करण्याचा प्रयत्न करत नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। आणि याचबद्दल विंग कमांडर शशी कोपीकर आपल्या सोबत आहेत। आत्ता जी महत्त्वाची बातमी येते, खुद्द आता पंजाब प्रांताच्याच एका मंत्र्यांनी याबद्दलचा खुलासा केलेला आहे की मसूद अझहर जिवंत आहे। कसं बघायला हवं याबद्दल? तुम्हाला आठवत असेल की तुम्हीच म्हटल्या प्रकारे अधिक कासुरी यांनी असं म्हटलं होतं की मसूद अझहर खूप आजारी आहे आणि तो आपल्या घराच्या बाहेर पडू शकत नाही आहे आणि तो पाकिस्तानी सैन्याच्या देखरेखीखाली आहे। आणि बऱ्याच जणांनी असंही म्हटलं होतं की तो एका मिलिटरी हॉस्पिटलमध्ये आहे। त्याच्यामागचं कारण असं, जिनिव्हा कन्व्हेन्शन प्रकारे कुठलाही शत्रू मिलिटरी हॉस्पिटलवर हल्ला करणं हे चुकीचं मानतो आणि त्यामुळे तो जर खरंच जर मिलिटरी हॉस्पिटलमध्ये असता तर भारताला तिथे हल्ला करणं त्या हॉस्पिटलवर खूप कठीण गेलं असतं। आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने ते एक घातक ठरलं असतं। पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर मसूद खूप आजारी आहे असं जर म्हटलं असतं आणि तो इतका गंभीर आहे की त्याला घराच्या बाहेरही पडता येणार नाही असं जर म्हटलं गेलं असतं तर जैश ए मोहम्मदचे जे कॉमन कार्यकर्ते आहेत खालच्या स्तराचे, त्यांचं नैतिक धैर्य खालावण्याची शक्यता होती आणि त्याच्यामुळे त्या पंजाबच्या मंत्र्यांनी असं म्हटलं असणार की मसूद अझहर जिवंत आहे आणि तो अगदी ठीकठाक आहे। आणि त्याने म्हटलं नाही, पण त्याचा म्हणण्याचा उद्देश असा की तुम्ही काळजी करू नका, तो तुमचं नेतृत्व करेल आणि तुम्ही तुमचं हल्ल्याचं काम अजून चालू ठेवा। अगदी बरोबर। पण या सगळ्या ह्याच्यातनं हा देखील एक मुद्दा स्पष्टपणे समोर येतोय, जसं याबद्दल म्हणजे रविवारी जेव्हा बातमी आली की मसूद अझहरचा मृत्यू झालेला आहे, त्यानंतर असंही म्हटलं गेलं की पाकिस्तानवरती आंतरराष्ट्रीय स्तरावरनं दबाव आहे म्हणून पाकिस्तान कुठेतरी या सगळ्या टॅक्टिक्स खेळताना दिसतंय। पण तो जर खरंच जिवंत आहे तर मग त्याच्या मृत्यूची बातमी पुढे येणं एक प्रकारे ही देखील एक चाल असावी पाकिस्तानची, किंवा ही बातमी पेरण्याचा प्रयत्न झाला असावा। नक्कीच। एकंदर आज एक बातमी उद्या दुसरी बातमी असं पेरत जायचं, सगळ्यांच्या मनात गोंधळ करायचा आणि खाजगीरित्या मात्र त्या ऑर्गनायझेशनच्या कार्यकर्त्यांना वगैरे खरं काय ते सांगायचं आणि त्यांचं काम चालू ठेवायचं, असाच एक पाकिस्तानचा डाव आहे असं दिसतं। तुम्ही कुठलीही बाब बघा, भारताच्या हल्ल्याची बघा, 2016 मध्ये झालेल्या स्ट्राईकची बघा किंवा परवा झालेल्या एअर स्ट्राईकची बघा, सगळ्या बाबतीत परस्पर विरोधी विधानं करताना पाकिस्तानी अगदी एक्सपर्ट दिसतात आणि त्या बाबतीत असे हे आज केलेलं वक्तव्यही त्याच श्रेणीत येतं असं म्हणता येईल। धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल। त्याच्यामुळे मसूद अझहर जिवंत असल्याची जी काही माहिती आहे ती पुढे आता खुद्द पंजाब प्रांताच्या एका मंत्र्यांनी पुढे आणलेली आहे। त्यामुळे ज्या प्रकारे बातम्या पेरण्याचा प्रयत्न होतोय पाकिस्तानच्या वतीने, किंवा याबद्दल अधिकृतपणे दुजोरा जरी मिळत नसला तरी हे लक्षात घ्यायला हवं की पाकिस्तानच्या वतीने होणारी ही एक चाल देखील असू शकते, त्यामुळे गाफील राहून चालणार नाहीये। यानंतर बघूयात आज दिवसभरातली आणखीन एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे अशी की अमित शहांनी आज एका कार्यक्रमामध्ये असं म्हटलंय की आपण केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये 250 पेक्षा जास्त दहशतवादी मारलेले आहेत। याबद्दल त्यांनी काय म्हटलंय बघूयात।
પુરીની અંદર ઘટના થઈ, થલ સેનાએ પાકિસ્તાનના ઘરમાં ઘૂસી સર્જિકલ સ્ટ્રાઇક કરી આપણા જવાનોના મૃત્યુ કર્યા. અને પુલવામાની અંદર ઘટના થઈ. પુલવામાની અંદર ઘટના થતાની સાથે જ બધાને એવું હતું કે આ વખતે તો સર્જિકલ સ્ટ્રાઇક ના થઈ શકે, હવે શું થશે, ત્યાં એલર્ટનેસ બહુ હતી. પરંતુ મિત્રો, નરેન્દ્ર મોદી સરકારે બરોબર 13માના દિવસે એર સ્ટ્રાઇક કરી 250 થી વધારે આતંકવાદીઓને શોધ, એક પણ કેઝ્યુલિટી વગર. आता बघा, अमित शहानी हा दावा केल्यानंतर काँग्रेसकडनं याबद्दल उत्तर येणं हे साहजिक आहे. याबद्दल काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी काय या सगळ्या दाव्याबद्दलचं उत्तर देऊ केलंय, प्रति हल्ला केलाय, बघूया. जब अभिनंदन जी वापस आते हैं तो श्रेय उसका आप लेते हैं, और जब आपका इतना भारी इंटेलिजेंस फेलियर हुआ जिसकी वजह से 40 हमारे सीआरपीएफ के जवान शहीद हुए, तो उसका जिम्मेदार कौन है? उसके जिम्मेदार भी तो आपकी सरकार है. ये जो जानकारी है अमित शाह को कहाँ से मिली? क्योंकि अमित शाह तो बीजेपी. एकीकडे आता काँग्रेस तुटून पडल्याचं आपण बघतोय, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस देखील, म्हणजे अर्थात शरद पवार यांनी देखील या हवाई हल्ल्याबद्दल काय म्हटलेलं आहे, पाहूयात. बघूया आता काय होतंय ते. लोकांना कळले की कष्ट कोणी केले, शौर्य कोणी दाखवलं, त्याग कोणी केला, आणि छाती कोण भरवतोय. असल्या गोष्टी लोकांचा विश्वास कधी नसतो. नाही आम्ही त्या ठिकाणी राजकारण, म्हणजे निवडणुका पुढे दाखवायची वेळ आली तर त्याचा विचार करू शकता. पण या देशाच्या भूमीवर कोणी आक्रमण करण्याचा विचार करत असेल तर ती गोष्ट आम्ही चालून देणार नाही. आणि सांगितलं काय करायचं ती कारवाई करा, आम्ही तुमच्या मागं. निवडणुकांच्या तारखा माझ्या अंदाजानं उद्याच्या 7 किंवा 8 तारखेला जाहीर होण्याची शक्यता आहे. तो सवन कार्यक्रम जाहीर होईल आणि एप्रिल महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये आपल्याकडचं मतदान याची प्रक्रिया सुरू होईल. पण या हवाई हल्ल्यामध्ये जर राफेल विमानं असती तर निश्चितपणे त्याचा एक वेगळा फरक पडला असता, त्याची तीव्रता निश्चितपणे वेगळी असली असती. पण हे विरोधकांना कळत नाही आणि याबद्दल ते त्यांचं सामान्य ज्ञान वापरायलाच तयार नाही आहेत. असा हल्ला नरेंद्र मोदींनी केला. જ્યારે મેં એમ કહ્યું એને એવું કહ્યું કે મોદી તો આ ઇન્ડિયન એરફોર્સે જે કર્યું એને જ ક્વેશ્ચન કરે. અરે મહેરબાન, સાબુ વાપરો ને, સાબુ વાપરો ને. સાબુ એટલે સામાન્ય બુદ્ધિ. એર સ્ટ્રાઇક સમયે અમારા જવાનોના હાથમાં રાફેલ હોત તો અમારું એકે જાત નહીં અને એમનું એકે બચત નહીં. આ મારો હિસાબ છે ભાઈ. पाकिस्तानमधील हवाई हल्ल्याबाबत पहिल्यांदाच हवाई दल प्रमुख बिरेंद्र सिंग धनोआ यांनी प्रतिक्रिया देऊ केलेली आहे. आतापर्यंत ते फार काही बोलले नव्हते या विषयाला घेऊन, पण ज्यावेळेस यावरती प्रश्न उपस्थित व्हायला लागले तेव्हा मात्र आता बिरेंद्र सिंग धनोआ यांनी आपली प्रतिक्रिया देऊ केली आहे. हवाई हल्ल्यांच्या ठिकाणांवर शंका उपस्थित करणाऱ्यांना वायुदल प्रमुखांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. जर चुकीच्या ठिकाणी किंवा जंगलात बॉम्ब पडले असते तर पाकिस्ताननं उत्तर दिलं नसतं, अशा शब्दात त्यांनी हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर हल्ला चढवला. तसंच एअर स्ट्राईकमध्ये किती जण मारले गेले हे मोजणं आमचं काम नाही, अशा शब्दात त्यांनी सर्वच राजकारण्यांना जोरदार चपराक लगावली आहे. तसंच विंग कमांडर अभिनंदन यांच्यावर पुन्हा जबाबदारी सोपवण्याबाबतीतही त्यांनी भाष्य केलंय.
What was our target and did we hit our target, sir? The target has been clearly amplified by the Foreign Secretary in his statement. Yeah. And of course, if he planned to hit the target, we hit the target. Otherwise, why would he have responded? ANI, please. If he had dropped bombs in the jungle, there's no need for him to respond. How many terrorists have been killed? In fact, still Pakistan is on the demand. That statement will be made by the government. No, I mean, Air Force is not in a position to clarify that how many people were inside. That we don't count human casualties. We count what targets have we hit or not hit. Whether he flies again or no depends on his medical fitness. That's why post ejection he has undergone a medical check. Thereafter, if required, whatever treatment is required will be given to him. Once he gets his medical fitness, and then only will he get into a fighter cockpit. यानंतर बघूया सध्या राजकीय आखाड्यात काय घडतंय. बघा आता असं आहे की खोतकरांनी म्हटलं की दानवेंच्या विरोधात मी लोकसभेला उभं राहून त्यांना पराभूत करून दाखवेनच. त्यावरती दानवेंनी देखील उत्तर दिलं, ठीक आहे कोणी माझ्या समोर येऊ दे, मी त्याला उत्तर द्यायला सक्षम आहे. पण या सगळ्याच्या मध्ये झालंय कसं बघा, युती झाल्यानंतर एक मोठी गोष्ट यामध्ये निर्माण झाली की आता भाजपच्या वतीने दानवेंचा आग्रह सगळ्यात मोठा आहे. मग आता यामध्ये सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी शिष्टाई करत दानवे आणि खोतकरांमध्ये दिलजमाई घडून आणण्याचा प्रयत्न केलाय. बघूयात हा वाद मिटलाय का. रावसाहेब दानवे को गिराओ, क्यों तो सारा पैसा जालने में जा रहा है. तुम चिंता मत करो, मैं इन सबों का बाप हूं. आपल्या सर्वपक्षीय विरोधकांना चोराची उपमा देणारे दानवे अवघ्या 24 तासातच दिलजमाईसाठी खोतकरांच्या घरी पोहोचले. सोबतीला सहकार मंत्री सुभाष देशमुखही होते. खोतकरांच्या बंगल्यावर तब्बल 2 तास या तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या दिलजमाईच्या बैठकीनंतर सुभाष देशमुख आणि दानवेंनी खोतकरांची नाराजी दूर झाल्याचाही दावा केला. आदरणीय रावसाहेब दानवे पाटील आणि आदरणीय अर्जुनराव खोतकर दोघांनी हातात हात मिळून लोकसभा आणि विधानसभा अत्यंत ताकदीने लढून जालना जिल्ह्यामध्ये एक भाजप शिवसेना वातावरण निर्माण करावं आणि या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आता आणि लोकसभा सदस्य असतील, विधानसभा सदस्य असतील, जास्तीत जास्त संख्येने निवडून आणावं असं दोघांनी ठरवलेलं आहे. आम्ही सकाळी एकत्र बसलो आणि तसं तुम्ही बघितलं आहे की परवाही आम्ही एकत्र बसलो होतो. आमची दोघांची चर्चा समाधानकारक झाली आणि त्यांच्याही बाजूनं आमच्याही बाजूनं कुठल्याही प्रकारचा वाद आमच्यामध्ये शिल्लक राहिलेला नाही. आमच्यात दिलजमाई झाल्याचं भाजपचे हे दोन्ही नेते किती सांगत असले तरी अर्जुन खोतकर यांनी मात्र अंतिम निर्णय पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवरती सोपवलाय. मुख्यमंत्री साहेबांचा निरोप घेऊन आले की चर्चेला या. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मला माझे पक्षप्रमुख माझ्या बाबतीतला निर्णय घेणारे माननीय उद्धवजी ठाकरे आहेत आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जो निर्णय घेतील तो माझ्यासाठी अंतिम आहे. रावसाहेब दानवेंचा पराभव करण्यासाठी सर्वपक्षीय विरोधकांनी यावेळी सेनेच्याच अर्जुन खोतकरांना घोड्यावर बसवलंय. काँग्रेसने तर खोतकरांना दानवेंविरोधात लढण्याची खुली ऑफरच देऊन टाकली आहे. पण ऐनवेळी युती झाल्याने खोतकरांसमोर बंडखोरीशिवाय पर्याय नाही. खोतकरांची राजकीय पार्श्वभूमी पाहता ते उद्धव ठाकरेंच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. तसंही बंडखोरीच्या पवित्रेत असलेल्या खोतकरांना भेट नाकारून उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे दिलजमाई करण्याचा सूचक संदेश देऊ केलाय. त्यामुळे खोतकरांचं हे बंड पेल्यातलं वादळच ठरण्याची चिन्ह दिसत आहेत. असं झालं तर मग विरोधक दानवेंविरोधात नेमकं कोणाला उतरवतात हे पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्टसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, जालना. तर मुंबईतल्या दहिसर इथून एक ब्रेकिंग न्यूज अशी हाती येते की दहिसर मधल्या एका इंडस्ट्रियल इस्टेटला आग लागली. दहिसर मधल्या डायमंड इंडस्ट्रियल इस्टेटला ही आग लागल्याचं कळत आहे आणि लेवल 2 ची ही आग आहे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके आपल्यासोबत आहेत. स्वाती, काय परिस्थिती आहे घटनास्थळी? जसं आपण आता दृश्यांमधून विशाल बघू शकतो की धुराचे लोळ उडतात पण फायर ब्रिगेडचे कर्मचारी आग विझवण्याचा शर्थीने प्रयत्न करताना
बघायला मिळतात. पाण्याचा मारा होतोय. लेव्हल 2 ची आग आहे. 5 अग्निशमन गाड्या आणि त्याचबरोबर वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. आग साधारणतः 5:15च्या सुमारास लागली. पण हा इंडस्ट्रियल एरिया आहे, त्यामुळे नेमकं आतमध्ये काय आहे याबद्दल अंदाज आता आपल्याला सांगणं मुश्किल आहे. पण या अशा काही गोष्टींमुळे म्हणजे मग कापड, इलेक्ट्रिक केबल्स आणि काही ज्या आगी लागण्यासाठी पोषक वातावरण असणारे काही केमिकल्स असतात त्याच्यामुळे आग भडकू शकते. असं जर काही असेल तर मात्र ही आग वाढू शकते. पण सध्या तरी आपण फक्त धुराचे लोळ बघतोय, ज्याच्यामध्ये आग विझतानाचं किंवा विझवतानाची दृश्य आपण पाहू शकतो. विशाल, धन्यवाद स्वाती या सगळ्या तपशिलाबद्दल. आम्ही याबद्दल तुझ्याकडे अपडेट घेण्यासाठी येत राहू. यानंतर एक वेगळी बातमी जाणून घेऊयात. आज सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने येळकोट जय मल्हार म्हणत त्या जेजुरी गडावरती पोहोचल्या. यावेळी त्यांच्यासोबत होते त्यांचे पती सदानंद सुळे. आता वाढदिवसाच्या निमित्ताने जयघोष करत असताना एक छानशी गोष्ट त्या ठिकाणी घडली. यावेळी सदानंद सुळे यांनी 5 पावले घेऊन अनोख्या पद्धतीने दर्शन घेतलंय. कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी जाताना सदानंद सुळे यांनी सुप्रियांना उचलून घेत काही पायऱ्या चढल्यात आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला. नंतर आपण म्हणणार आहोत हर हर महादेव, कारण राज्यभरात सगळीकडेच हा जयघोष केला जातोय. त्याला कारणही तसंच आहे. आज आहे महाशिवरात्री आणि या महाशिवरात्रीच्या निमित्ताने राज्यभरातील मंदिरांमध्ये रात्रीपासूनच भक्तांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. लाखोंच्या संख्येने भाविक येऊन बेलफूल वाहून आपली मनोकामना त्या ठिकाणी व्यक्त करतात. महाशिवरात्रीला मध्यरात्रीपासूनच भाविक अभिषेक करत महापूजा करून महादेवाची आराधना करताना दिसतात. भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, परळी वैद्यनाथ, औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते. मुंबईत महाशिवरात्रीच्या निमित्ताने वाळकेश्वर इथल्या बाबुलनाथ मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली. नवरात्रीच्या निमित्तानं महारुद्र अभिषेक, होम हवन, महाप्रसाद, भजन, कीर्तन, प्रवचन असे वेगवेगळे कार्यक्रम आज सर्वत्र आयोजित केले जातात. आणि याच बातमीसह आज महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. उद्या पुन्हा एकदा भेटूया दिवसभरातल्या अपडेट घडामोडींचं. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.